हॅलो एव्हरीवन, आज मी आमटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी अर्धा वाटी खोबरं आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेली आहे। जे अर्धा वाटी खोबरं चिरून घेतलेले आहे ते गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजल्यानंतर जे मोठा कांदा आपण चिरून घेतलेले आहे ते पण तव्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि एक अर्धा टेबलस्पून त्यावरती तेल टाकून कांदे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तेल टाकल्यानंतर कसं लवकर भाजलं जातं कांदा पण खोबरं पण। कांद्याचे रंग कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। कांदा भाजून झाल्यानंतर मी साईडला 2 ते 3 पाण्याने पाव किलो हरभरा डाळ धुवून घेतली आहे। ते आपल्याला कुकरमध्ये टाकून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायची आहे। हे बघा, डाळ 2 तास मी भिजून घेतलेली आहे। व्यवस्थित भिजलेली आहे आणि फुललं पण आहे डाळ। असं केल्यामुळं डाळ लवकर शिजली जाते। कुकरमध्ये ह्याला टाकून थोडंसं हळद आणि अर्धा टेबलस्पून तेल आणि चिमूटभर मीठ टाकून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरची शिट्टी झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित डाळ गाळून घ्यायची आहे आणि जे आमटी बनवण्यासाठी जे डाळीचं पाणी आहे साईडला काढून घ्यायचे आहे आपल्याला। ह्याच्यानंतर जे खोबरं आणि कांद्याचं वाटण मी करून घेतलेले आहे, हे बघा आमटी काढून ठेवली आणि हे खोबऱ्याचं वाटण, थोडंसं चिंचेचं पाणी आणि जिंजर गार्लिकचं मी पेस्ट वाटून घेतलेली आहे। आणि साईडला कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत आणि जे अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ते पण टाकून घेतली आहे। ते टाकल्या थोड्या वेळाने जे कांदा खोबरं जे मसाला वाटून घेतलेले आहे ते पण टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं जे पाणी आहे आमटीची ते टाकून आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचे आहे तेलात। हे शिजून झाल्यानंतर जे राहिलेलं जे आमटीचं पाणी आहे आपल्याला ते सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। टाकून घेऊन ह्याला 10 ते 15 मिनटं उकळी मारेपर्यंत ह्याला शिजून घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ह्याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत झाकून ठेवायची आहे 10 ते 15 मिनटं तेल सुटेपर्यंत। हे बघा, उकळी मारून झालेली आहे आणि तेल पण सुटलं गेली आहे। आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।